आणि आता बातमी अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातचे कारनामे, त्याची कोट्यावधींची मालमत्ता, त्याचे नेत्यांशी असलेले संबंध या सगळ्याची चौकशी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघातात मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला। त्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय। आता मात्र जितेंद्र शेळकेंचा हा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित होतोय। काय त्यामागची कारणं पाहूयात। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू। ट्रकला मागून कार धडकली। शेळकेंचा अपघात की घातपात ही दृश्यच सांगतायत अपघात किती भयंकर होता। आणि या भयंकर अपघाताचं कनेक्शन पोहोचलंय ते अशोक खरात पर्यंत। अशोक खरात प्रकरणाशी संदर्भातला हा एक धक्कादायक अपघात। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघातात मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना त्यांची कार ट्रकला पाठीमागच्या बाजूने धडकली। अपघात एवढा भयंकर होता की जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळकेंचा मृत्यू झाला। अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचा दुवा म्हणून समजले जाणारे साक्षीदार म्हणून ज्यांची नोंद पोलिसात झाली होती त्या जितेंद्र शेळकेंचा या आपण पाहू शकतो की कोपरगाव इंटरचेंजच्या आधी 506 वर हा अपघात झालेला आहे। कंटेनरच्या पाठीमागच्या बाजूने जितेंद्र शेळके यांची कार जी आहे ती आतमध्ये शिरली। त्याच्यामध्ये जितेंद्र शेळके त्यांची पत्नी अनुराधा आणि मुलगा अशी 3 जण होते ते छत्रपती संभाजीनगर मधून शिर्डीच्या दिशेने येत होते आणि यानंतर या कंटेनरच्या पाठीमागच्या बाजूने हा अपघात झालेला आहे। एकंदरीत जर म्हटलं तर वाहनाची आपण जी कार आहे तिची परिस्थिती आपण पाहू शकतो। पुढच्या बाजूने पूर्णपणे जे वाहन होतं ते या ठिकाणी शिरल्यानंतर मोठा अपघात झाल्याचं एकंदरीत दिसून येते। वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, चक्काचूर झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्याच पद्धतीने हा अपघात जो होता तो या 506 जो इंटरचेंज आहे त्या ठिकाणी झालेला आहे। जितेंद्र शेळके हे अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते। जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे निकटवर्तीय मानले जायचे। ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते। शेळकेंच्या लॉन्चमध्ये खरातची भागीदारी आहे। ट्रस्टचा जितेंद्र शेळकेंनी राजीनामा दिला होता। जितेंद्र शेळकेंची अलीकडेच चौकशी सुद्धा झाली होती। शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणातले ते साक्षीदार होते। बरोबर आहे। आत्ताच्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे। त्याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे। आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे। पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची ही कसून चौकशी सुरू आहे। यामध्ये शिवनिका संस्थांचे पदाधिकारी देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। यापैकीच एक प्रमुख पदाधिकारी असलेल्या जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झाला। अशोक खरात प्रकरणात जितेंद्र शेळके हे महत्त्वाचा दुवा मानले जात होते। मात्र त्यांच्या मृत्यूमुळे तपास यंत्रणांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळेच आता शेळकेंच्या अपघाती मृत्यूवर शंका व्यक्त केली जाते। खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे। मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा
आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की. जितेंद्र शेळके यांचा अपघाती निधन हे पूर्णपणे संशयास्पद आहे. 17 मार्चला खरातचा गुन्हा दाखल झाला. आज 17 एप्रिल आहे, बरोबर 1 महिना पूर्ण होतोय आणि आता यातले साक्षीदार जे आहेत ते संपवण्याचा जो आहे तो कट रचला जातोय. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरात बरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, कुणाचे काय संबंध आहेत, याच्यात कुणा राजकारण्यांचा सहभाग आहे का, किंवा IAS ऑफिसर्स IPS ऑफिसर्स यांचा काय संबंध आहे, काही उद्योजकांची नावही याच्या संदर्भात बाहेर येणार होती आणि म्हणूनच अनेक जणांचं पद जाऊ शकतं. अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे. जितेंद्र शेळकेंचा अपघात कसा झाला याचा तपास आता फॉरेन्सिक टीमकडून सुरू झालाय. फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीनं अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी याचा तपास केला. अपघात स्थळावरून पुरावे जमा केलेत. आता तपासानंतर अपघाताचं नेमकं कारण समोर येईल. मात्र एकीकडे अशोक खरातचं एन्काउंटर होऊ शकतं अशी भाकीतं विरोधकांकडून व्यक्त केली जात असतानाच खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाल्यानं मोठा धक्का बसलाय. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी.